श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यातील पौर्णिमा ही अतिशय पुण्यदायी आणि फलदायी मानली जाते. अधिक मास पौर्णिमेचा दिवस हा श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्या कृपेचा दिवस मानला जातो. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणजे पुरुषोत्तमाचा महिना म्हणजेच श्री हरिविष्णूंचा महिना. श्री हरिविष्णू हे अधिक मासाचे अधिपती आहेत. त्यामुळे या अधिक महिन्याच्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले स्नान, दान, जप आणि पूजा कित्येक पटीने आपल्याला फळ देत असते. तसेच अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी आपण काही छोट्या छोट्या जरी गोष्टी केल्या तरी घरातील नकारात्मकता कमी होऊन घरामध्ये सुख समृद्धी वाढते अशी सुद्धा श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे देवदेवतांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा अधिक महिन्यातील खास दिवस म्हणजे अधिक महिन्याची पौर्णिमा. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, जलदान अशी वेगवेगळी दाने केल्याने सुद्धा आपले पुण्य हे कित्येक पटीने जास्त वाढत असते. वैवाहिक सुख, सौभाग्य आणि कुटुंबातील शांततेसाठी अधिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी व्रत, उपवास सुद्धा केले जातात. या दिवशी श्री हरिविष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. त्याचप्रमाणे महालक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा करावी. या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. आपल्याला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी सत्यनारायण पूजन करावे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण चंद्रदेवांची सुद्धा पूजा करावी. चंद्रदेवांना सुद्धा नैवेद्य अर्पण करावा. त्याचप्रमाणे अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ, साखर, तूप, पांढरे वस्त्र, अन्नदान या वस्तूंचे दान हे विशेष मानले जाते. या दिवशी आपल्याला पूजापाठ, व्रतवैकल्ये, दानधर्म या गोष्टींसोबतच आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे. असे म्हटले जाते की अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण श्रद्धेने जो व्यक्ती आपल्या कुलदेवीची सेवा करतो तर त्या व्यक्तीवरती कुलदेवीचा आशीर्वाद हा कायम राहतो आणि ज्या व्यक्तीवरती कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या असतात, काही ना काही दुःख असते. अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये फक्त सुखच आहे. आपल्या आयुष्यामध्ये जी संकट येतात, दुःखे येतात, अडचणी येतात, यातून बाहेर पडण्याचे बळ हे आपले कुलदैवत आपल्याला देत असतात. म्हणून आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे तर ती आपल्याकडून घडायला हवी. 3 वर्षातून एकदा अधिक मासाची पौर्णिमा येत असते आणि या दिवशी आपल्याला कुलदेवीच्या काही सेवा ह्या आवर्जून करायच्या आहेत. तर कोणकोणत्या सेवा आपण करू शकतो तर या दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरू शकतो. कुलदेवीची ओटी आपण साडीने किंवा खणा नारळाने भरू शकतो. साडीने जर आपण ओटी भरणार असू तर साडी, त्यावरती खण किंवा ब्लाऊज पीस, त्यावरती थोडेसे गहू किंवा तांदूळ, एक नारळ, त्याचप्रमाणे खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड, सुपारी, खारीक, पूजेतील बदाम, एक वेलची, एक लवंग, तसेच थोडीशी दक्षिणा. मग यामध्ये आपण 11 रुपये, 21 रुपये किंवा अगदी 101 रुपया सुद्धा ठेवू शकतो. त्यानंतर गजरा किंवा वेणी आपल्याला यामध्ये ठेवायची आहे. एखादं सौभाग्यवान ठेवायचं आहे म्हणजे आपण बांगड्या ठेवू शकतो, हळदी कुंकवाचा करंडा ठेवू शकतो. ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण टिकलीचं पॉकेट किंवा टिकलीची डबी ठेवू शकतो. त्याचप्रमाणे यामध्ये आपल्याला तांबुली जे आहे तर ते सुद्धा ठेवायचं आहे. जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तर त्यामध्ये तांबुली जे आहे तर ते असायला हवं. तर अशा प्रकारे आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. मूळस्थानी जाणे शक्य असेल तर आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन आपण ही ओटी भरू शकतो किंवा आपल्या देवघरामध्ये जरी आपण ही ओटी भरली तरी चालेल. पूर्ण श्रद्धेने आपण जर ही कुलदेवीची ओटी भरली तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे आपण जर घरीच ही ओटी भरली तर मग या ओटीचं पुन्हा काय करायचं तर ही ओटीचं जे साहित्य आहे तर ते आपण वापरू शकतो किंवा मग आपण एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून तिला ही ओटी दिली तरी सुद्धा चालते. तर अशा प्रकारे आपल्याला अजूनही जर अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरलेली नसेल तर अधिक महिन्याच्या पौर्णिमेला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. तसेच आपण या दिवशी कुलदेवीला पानाचा विडा अर्पण करू शकतो. विड्याची 2 पाने घ्यायची आहेत, एकावरती 1 पाने ठेवायची आहेत. त्यावरती आपल्याला 1 सुपारी, 2 फूल असलेल्या लवंगा आणि 1 हिरवी वेलची ठेवायची आहे आणि 1 रुपया ठेवायचा आहे. आणि हे विड्याचं पान जे आहे म्हणजे हा जो विडा आहे तर तो आपल्या कुलदेवी समोर अर्पण करायचा आहे. पानाचे देठ हे
कुलदेवीकडे येतील अशा पद्धतीने हा विडा अर्पण करायचा आहे. कुलदेवीला आपण असा विडा जरी अर्पण केला तरीसुद्धा आपली कुलदेवी ही प्रसन्न होत असते. तसेच आपण या दिवशी कुलदेवीला कुंकुमार्चन करू शकतो. कुलदेवीचं आपल्याकडे टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. म्हणजे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकू जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे. कुलदेवीला आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो त्यावेळेला त्या कुंकवामध्ये देवीचं तत्व जे आहे तर ते आकृष्ट होत असते, त्यामध्ये दैवत्व येत असते आणि आपण जेव्हा हे कुंकू आपल्या कपाळावरती लावतो त्यावेळेला कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला आपोआप प्राप्त होत असतो. हे जे कुंकू आहे तर ते एका डबीमध्ये भरून जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या कामाला जातो तर त्यावेळेला कपाळावरती लावून जायचं आहे. तर अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन जे आहे तर ही सुद्धा सेवा जी आहे तर ती अधिक महिन्याच्या पौर्णिमेला करू शकतो. त्याचप्रमाणे अजूनही जर आपण दीपदान केलेलं नसेल तर 33 दिव्यांचं दान जे आहे तर ते आपण आपल्या देवघरासमोर या अधिक महिन्याच्या पौर्णिमेच्या तिन्ही सांजेला म्हणजे सायंकाळच्या वेळेला करू शकतो. अजूनही जर आपण अधिक महिन्यामध्ये धोंड्याचा नैवेद्य बनवलेला नसेल तर आपण अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी धोंड्याचा नैवेद्य बनवू शकतो. त्याचप्रमाणे कुलदेवीला आपण या दिवशी खास करून 33 बत्ताशांचा नैवेद्य किंवा आपण खिरीचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य तर हे काही कुलदेवीचे प्रिय नैवेद्य आहेत तर हे नैवेद्य आपण अर्पण करू शकतो.